काही देशामध्ये केंद्र सरकारने जी रामजी मी नाव बदललं, म्हणजे नवीन मनरेगाच्या ठिकाणी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या ठिकाणी जी रामजी आलं. त्यामध्ये काय त्यांचा उद्देश होता त्यांना लखलाभ आहे. आता जयरामजी म्हणणं ठीक आहे, पण जी रामजी कोण म्हणतं, पण त्याला त्या पद्धतीनं आणून फायदा काय झाला, त्यामधल्या अटी शर्ती आणि नवीन जी आरमध्ये नवीन निर्णयामध्ये प्रचंड त्रुटी असल्यामुळे साधारण महाराष्ट्रातील 3 लाख कामावर त्याचा परिणाम होणार आहे. आणि यामध्ये 100 दिवस रोजगाराची हमी मनरेगामधून होती, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमधून होती. आता जी रामजीमध्ये 120 दिवस करूनही जर हाताला कामच मिळत नसेल तर याचा उपयोग काय. आणि या पलीकडे जाऊन या अटी शर्तीमुळे कुठलंही काम सुरूच करू शकत नाही. त्या रोजगार सेवकाला वेळेवर पैसे देऊ शकत नाही, रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्याला त्यांनी त्यामध्ये स्पष्टता नाही. आणि 3 लाख साधारणतः कामं जर हे होऊ शकत नसतील, त्याच्यावर त्याचा परिणाम होत असेल, तर मग मला वाटतं की या सगळ्या कामाला 3 लाख कामांना जो ब्रेक लागतो आहे, यातून तुम्ही उद्देश कसा साध्य करणार आहात. ही योजना एक सायकल म्हणून गरिबांसाठी या योजनेचा उपयोग होता. जो पैसा सामान्य माणसाच्या, गरीब माणसाच्या, मजूर माणसाच्या घरापर्यंत जावा आणि तो रोटेट होऊन पुन्हा मार्केटमध्ये यावा आणि त्या गरिबाची चूल पेटावी, म्हणून ही 100 दिवस गॅरंटी स्कीम रोजगाराची आमचं सरकार होतं, काँग्रेसचं आपला UPA सरकार होतं, त्यावेळेस त्यांनी ती योजना आणली. त्यापूर्वी खरं तर ही योजना मुळात काँग्रेसनीच आणलेली योजना आहे. दुर्दैवानं योजनांची नावं बदलली जातात, पण त्रुट्या काढून त्यांना ही योजना गुंडाळण्याचंच उद्दिष्ट आहे का असं दिसतोय. तसंही केंद्र सरकारच्या या बजेटमध्ये आपण पाहिलं, शिक्षण, आरोग्य आणि महत्त्वाच्या बाबीवर सामाजिक न्याय यांना पैसेच ठेवले नाही. अगदीच किरकोळ तरतूद ओबीसी विभागाला केंद्र सरकार देशभरासाठी केवळ 386 कोटी रुपये देतो. यावरून या सरकारची ओबीसीच्या प्रती असलेली नियत हे स्पष्ट होते. अशाच प्रकारे आज ही मनरेगा योजना सुद्धा गुंडाळण्याचं काम सुरू आहे. दुसरा महत्त्वाचा विषय, आपण काल पाहिलंय की यवतमाळ जिल्ह्यामध्ये महिन्याभरामध्ये 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 1 महिन्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या करणारा जिल्हा कोणता, तर तो यवतमाळ म्हणून आता सगळीकडे आता प्रसिद्ध झालेला आहे. राज्य सरकारनं म्हणजे राज्यामधील शेतकऱ्यावर 2 लाख साधारणतः 90,000 कोटीचं कर्ज आहे. हे कर्ज माफ करतो म्हणून निवडणुकीच्या पूर्वी घोषणा करणाऱ्या सरकारने 1.5 वर्ष उलटूनही या संदर्भात कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. केंद्र सरकारकडे या 2,91,000 कोटीचा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पाठवला गेला आणि केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केली की ही कर्जमाफी योजना आम्ही करू शकत नाही. आणि करू शकत नाही इथपर्यंत ठीक आहे, पण ते व्यवहार्य नाही अशा पद्धतीचा निर्णय आणि घोषणा केंद्र सरकारने केली. यामुळे राज्याची ऐपत नाही, केंद्राची देण्याची दानत नाही आणि अशा स्थितीत शेतकरी आता उद्ध्वस्त होईल. आणि त्या पलीकडे जाऊन केंद्र सरकारने, मोदी सरकारने अमेरिकेशी केलेला करार हा अत्यंत धोकादायक आहे. हे केवळ आज त्याचे परिणाम नाही दिसणार, पण उद्या हे सगळं नवं पीक आल्यावर त्याचे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणारा हा निर्णय असणार आहे. म्हणजे भारतातून निर्यात होणाऱ्या मालावर 18% ड्युटी 50%वरून आणली, परंतु अमेरिकेतून येणारा शेतमालावर हे 0% ड्युटी हे देशामध्ये इतिहासातील पहिल्यांदाच होते आहे.
एकेकाळी 110% 20% ही ड्युटी होती. त्यामुळे परदेशी परदेशातील कुठलाही शेतीमाल, गहू असेल, मका असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, हा भारतात निर्यात होत नव्हता. कारण 100% ड्युटी म्हणजे शेतकऱ्याला तिथला दर आणि केंद्र सरकारने लावलेला टॅक्स हा विचारात घेता ते वायबल नव्हता. पण आता 0% आणल्यामुळे अमेरिकेमध्ये आणि भारतामध्ये हा करार झाल्यामुळं, मोदी सरकारने केल्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला कोणी विचारणार नाही. कारण अमेरिकेतील जो माल आहे, जो सोयाबीन आहे किंवा मका आहे, हे मेन क्राफ्ट आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये याचं उत्पन्न होतं. 50 क्विंटल, 100 क्विंटल, 70 क्विंटल सोयाबीन आपल्या मक्याचं उत्पन्न होतं. आमच्याकडे ॲव्हरेज 20 क्विंटलचं आहे आणि आमचं उत्पादन खर्च काल परवा सरकारने सबसिडी काढून घेतली खतावरची, केंद्र सरकारने कमी केली. अशा स्थितीत आपल्याला गहू जर 2600 रुपये मिळत असेल आणि तिथून अमेरिकेतून 0 ड्युटी लावल्यामुळं 1500 रुपयामध्ये गहू भारतात येत असेल, सोयाबीन जर 2000 रुपयामध्ये येत असेल, कापूस 3000 रुपयामध्ये येत असेल, मका 1100-1200 रुपयामध्ये देशात येईल, तर यात शेतकऱ्यांचं काय होईल? हा शेतकरी कुठे जाईल? भारतातील शेतकरी, महाराष्ट्रातील शेतकरी कसा जगेल? यावर कोणीच गांभीर्यानं बोलत नाही. केवळ केंद्र सरकार, मोदी सरकार हे अमेरिकेच्या दबावाखाली हा करार केलाय, त्याचे परिणामसुद्धा भोगावे लागतील. एकूणच शेतकऱ्यांना कर्जमाफीची मानसिकता नाही, ते व्यवहार्य नाही असं सांगतात आणि दुसरीकडे शेतमालाला भाव देत नाही, तर राज्यातील शेतकरी कसा जगेल हा खरा मोठा प्रश्न आहे. येणाऱ्या काळामध्ये याचे दुष्परिणाम केंद्र सरकारला भोगावे लागतील आणि याचे परिणाम काय होतील हे सरकारला दिसेल. चंद्रपूर महानगरपालिकेत काल काँग्रेसचा एकत्र गट जो आहे तो या ठिकाणी नोंदणी झालेली आहे. पुढील रूपरेषा कशी असणार आहे? आता गटतट म्हणून एक गट रजिस्टर केले आणि रूपरेषा काय? महापौर एकच अर्ज आम्ही ठेवलेला आहे, उपमहापौराचा आहे. एक अर्ज मागे घेतला जाईल आणि महापौर आणि उपमहापौर काँग्रेसचा करण्यासाठी आमचा संपूर्ण सगळ्यांचा प्रयत्न आहे, ते आम्ही करू. आणि एखादी वेळेस स्टँडिंग कमिटी आमच्या मित्रपक्षाला द्यायची आहे तर ती दिली जाईल. त्यामुळे ती आम्ही ओपन ठेवला आहे. तो स्टँडिंग कमिटीचं चेअरमन पद हे आम्ही काँग्रेसकडे कोणी आपल्या कुठल्याही याच्याकडे द्यायचं नाही, तर ते येणाऱ्या जो कोणी आम्हाला सहकार्य करणारा मित्रपक्ष आहे त्यांना ते पद द्यायचं, त्यासाठी आम्ही फ्री ठेवलेलं आहे. नाही, ते ठरलं आहे ना तिकडे. आता ते 4 महिलामध्ये प्रतिभा धानोरकर ते ठरवतील कोण महापौर असावा आणि उपमहापौर पदासाठी ते वसंता देशमुख यांचा अर्ज स्टँड राहील. भाऊ, तुमच्या दोन्ही गटांमध्ये लिखित स्वरूपाचा करार झालेला काय या सगळ्या फॉर्म्युल्याच्या? बघा, आता लिखित म्हणून याला कुठून माहिती मिळवली मला माहीत नाही, पण ते प्रसार माध्यमाकडे जर ज्या वेळेस येईल तर त्यावेळेस तुम्हाला छापायसाठी देऊ. हो, आज राज्यभरामध्ये जिल्हा परिषदांच्या निवडणुका होतात, तुम्ही सरकारवर टीका करताय, काय वाटतंय या निवडणुकीमध्ये जनता? नाही, जिल्हा परिषदेतील ग्रामीण भागातील माझ्या सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो आहे, अशा नतभ्रष्ट, नालायक, शेतकरी विरोधी, कामगार विरोधी सरकारला अजिबात मत देऊ नका. हे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालं आहे. ते केंद्रातील मोदी सरकार असू दे की राज्यातील फडणवीस सरकार असू दे, शेतकऱ्यांसंदर्भात यांना काही देणं घेणं नाही. यावेळेस सोयाबीनचे दर पडलेत, पुन्हा यापेक्षा अधिक वाईट परिस्थिती होणार आहे. कारण हा झिरो करार, झिरो टॅक्सवर, झिरो म्हणजे टॅक्सवर हा झालेला करार आहे. हे भयावह आहे. मागच्या वेळीपर्यंत अमेरिकेवर आयात करत असताना जे टॅक्स लावला गेला होता तो मला वाटतं 28 ते 20% की 28% होता. आता एक्झॅक्ट मला माहीत नाही, पण तो 20%च्या पुढे होता. आणि त्यामुळं किमान ती जरी गॅप जरी असली तरी शेतकऱ्याला, इथल्या महाराष्ट्रातील, देशातील शेतकऱ्यांना हे परवडलं असतं. पण आता जाऊ देत. आता त्यांनी निर्णय घेतला आहे, ते कशासाठी घेतला आहे भारताला माहीत आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला माहीत आहे हा करार कशामुळे झाला आहे, कुणाच्या दबावामुळे झाला आहे, कुठल्या कारणामुळे झाला आहे, सांगण्याची गरज नाही. पण महाराष्ट्रातील आणि देशातील शेतकरी मात्र मेल्याशिवाय राहणार नाही. त्याला मारण्याचं कामच, त्याला संपवून टाकण्याचं काम
त्याला आत्महत्येला प्रवृत्त करण्याचं काम केंद्र सरकारच्या या धोरणामुळे होणार आहे. सुनीलराव पवार यांच्या शपथविधीवरून जे काही टीका होत होती त्यावर काल मुख्यमंत्री म्हटले की अशा प्रकारचं राजकारण करणे हे अत्यंत चुकीचं आहे. ते सत्ताधारी त्यांनी सूचना करायला पाहिजे. सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार, मंत्री तेच या प्रकारची टीका करतायत. हे असं म्हणण्यापेक्षा, चुकीचं आहे म्हणण्यापेक्षा काढून टाका ना त्यांना. हे अशा पद्धतीचं जर राजकारण करत असतील तर एवढी हिंमतच कशी होते सरकारमध्ये राहून मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसून अशा प्रकारचं वक्तव्य करायचं. लावा म्हणा त्यांच्या तोंडाला कुलूप, नाहीतर आम्हाला सांगा, आम्ही पाठवतो 10-20 कुलूप मजबूत, कधीच तोंड उघडणार नाही अशा प्रकारचे. ही जी सत्तेमध्ये राहून जे काही सत्तेची मस्ती करतायत त्याचा मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त केला पाहिजे. दुसऱ्याला कोणाला म्हणताय? आरोप प्रत्यारोप चर्चा ज्या झाल्यात त्या सत्ताधाऱ्याकडून जास्त झालेल्या आहेत. त्यांना सूचना करण्याच्या ऐवजी देवेंद्र फडणवीसांनी एक बडगा उगारला पाहिजे त्यांच्यावर आणि पाठीवर आणला पाहिजे चुप राहा म्हणून. चंद्रपूरमध्ये जे काही झालं, अमरावतीमध्ये मनरेगाची 4,000 कामे जी आहेत ते बंद आहेत आणि 80,000 मुलींवर उपासमारीची वेळ आहे. 27 जानेवारीपासून सगळे जे मी आता सांगितलं ना, 3 लाख कामांना ब्रेक लागलाय. किती? 3 लाख. हे यांची योजना, हे यांचे धोरण, या मोदी सरकारचे आणि फडणवीस सरकारचे. उपाशी भरतील मजूर, उपाशी भूकबडी जातील. त्यांच्या हाताला काम नसल्यानंतर त्यांची चूल पेटणार नाही याची चिंताच नाही आहे. पैसे वाटा निवडणूक जिंका, पैसे वाटा निवडणूक जिंका, एवढाच धंदा सत्ताधाऱ्यांचा आहे. आता दुसरा काही धंदा राहिलेला नाही. हा धंदा, रोजगार म्हणजे व्यवसाय केलाय राजकारणाचा. आता चंद्रपूरवर 2 प्रश्न आहेत. हा जो महापौर होईल तो 2.5 वर्ष असेल, 2.5 वर्षानंतर वडेट्टीवार गटाला. अरे बाबा, महापौराचं मर्यादाच 2.5 वर्षाची असते, 5 वर्षाची नसते. 2.5 वर्षानंतर नव्यानं आरक्षण निघतो आणि नवा महापौर निवडला जातो. त्यामुळे त्याला काही 2.5 वर्षानं बदलेलच. पण आता आपण बोलले होते महापौर पदासाठी चंद्रपुरामध्ये एकूणच या पद्धतीने कला असं काँग्रेसमध्ये म्हणतो, मात्र भाजपमध्ये यांचा कला दिसून येत आहे. 2 महापौर पदासाठी अर्ज भरलेले आहेत. कसं बघताय? काल भाजप नेत्यांचा वक्तव्य तुम्ही पाहिलं आहे, ज्येष्ठ नेत्यांचा. त्यावरून त्यांचा उद्वेग हा तुम्हाला सगळ्यांना मिळाला, बघायला मिळाला. त्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही एकच फॉर्म भरायचा. आम्ही प्रतिभा धानोरकरांनी अधिकार दिला की महापौराचा फॉर्म तुम्ही ठरवा. त्यांच्याबरोबर असलेल्या 4ही महिलांनी भरले आहे. त्यातील 3 महिलांना काढून घेण्याचं काम त्यांचं आहे. आता आपण बोलला की धानोरकर मॅडम आता महापौर पदाचे अरे ते सांगितलं ना, 2.5 वर्षासाठी. 2.5 वर्ष धानोरकरांच्या मी सुचवेल ते नाव 2.5 वर्षाचं आणि ते सुचवले ते नाव 2.5 वर्षाचं. पुढच्या 2.5 वर्ष हो होय. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये अनेक दुबार मतदार जे समोर येत आहे, जे ग्रामीण भागातले शहरात स्थलांतर झाले ते दोन्ही ठिकाणी मतदान करताना आढळून आहे. विरोधकांना अनेकदा मागणी झाली हे नाव वगळण्याची, मात्र अद्याप ते नाव वगळण्यात आले. असा आहे, थोडासा जनाधार शहरी भागामध्ये भाजपला आहे. ते मतदार जर ग्रामीण भागामध्ये टाकून दोन्ही निवडणुका जिंकण्याचा फंडा सत्ताधाऱ्यांनी योजला असेल, तयार केला असेल, तर त्यांना माहीत आहे की ग्रामीण भागातील जनतेमध्ये उद्रेक आहे, राग आहे, संताप आहे. शेतकरी, शेतमजूर सगळेच दुःखी आहेत आणि त्यामुळं काही लोकांची नावं शहरी भागातील ग्रामीण भागात टाकून निवडणुका जिंकण्याचा सोपा मार्ग निवडला असेल म्हणून ते आम्ही मागणी करूनही ऐकत नाहीत. आणि निवडणूक आयोग आहे कुठे? देशामध्ये महाराष्ट्रात निवडणूक आयोग मेला आहे, तो जिवंत नाही आहे. त्याला मारून टाकल्या गेला आहे, त्याला संपवून टाकल्या गेला आहे. त्यामुळे काय होईल भविष्यात हे आता अधिक बोलण्याची गरज नाही. काल नागपूर महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर निवडी प्रक्रिया पार पडल्यावर काँग्रेसच्या जे नगरसेवक होते त्यांनी जय संविधानचा नारा दिला, तर भाजपच्या नगरसेवकांना जय श्रीरामचा नारा देण्यात आला. आता ते काय, यावर मी काय, आम्ही संविधानावर देश चालतो, कशावर चालतो? लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या लोकांनी जे पद मिळतं आहे ते संविधानामुळे मिळतं आहे. भक्ती, देवाची शक्ती, भक्ती, श्रद्धा हे ठेवलीच पाहिजे, पण देश संविधानावर चालवला पाहिजे. त्यामुळे जे मिळाल्या पदाचा गौरव, सन्मान हा संविधानामुळे मिळाला आहे. हे जर अक्कल नसेल तर त्यांना लोकशाही कळत नाही याचा अर्थ असा होतो. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषदेचा प्रचार केला नाही, मात्र आज ते तिकडे शेवटचा. तेलंगणाला प्रचाराला जात आहे. तेलंगणाला प्रचाराला मुख्यमंत्री जात आहे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये. तेलंगणामध्ये जाऊन काही मिळणार नाही. खाली हात मुख्यमंत्र्यांना यावं लागेल. तेलंगणाच्या जनतेने ठरवलं आहे, त्यामुळे त्याचा परिणाम
काही होणार नाही. त्यापेक्षा मुख्यमंत्र्यांजींना आमचा सल्ला आहे की तुम्ही महाराष्ट्रातच प्रचार करा, काही हातात लागेल त्यापेक्षा तेलंगणात जाऊन वेळ घालू नका असं आमचं मत आहे.